वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण मराठी या विषयातील पाठ नंबर 40 आणि 41 हे पाहणार आहोत. तुमचं मराठीचं पुस्तक उघडायचं आहे. मराठी बालभारती इयत्ता दुसरी पाठ नंबर 40 आणि 41. या पानावर तुम्हाला चित्राचं निरीक्षण करायचं आहे. चित्र वाचनाचा धडा आहे आणि चित्र वाचनाच्या धड्यामधून तुम्हाला चित्रात काय काय दिसत आहे त्याबद्दल माहिती सांगायची आहे. मग त्यामध्ये हत्तीदादा आणि जंगलचा राजा सिंह हे दोघं काय बोलत असतील, परत बेडूक आणि मगर हे काय बोलत असतील, दोन बगळे आहेत ते काय बोलत असतील, त्याबरोबर हरिण माकडांसोबत काय बोलत असेल, ससा आणि कासव ते एकमेकांशी काय बोलत असतील, याचा थोडा विचार करायचा आहे. या धड्याचं नावच आहे थोडा विचार करूया. आणि थोडा विचार करून आपल्याला जंगलातले हे प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील, काय संवाद साधत असतील याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. मग या चित्रामध्ये मधमाशा आहेत किंवा घुबड आहे किंवा जिराफ आहे, हे सुद्धा काय बोलत असतील याची कल्पना करायची आणि कल्पना करून तुम्हाला ते काय बोलत असतील ते सांगायचं आहे. ते एकमेकांशी काय बोलत असतील, प्राणी एकमेकांशी काय बोलत असतील हे कल्पनेनं तुम्हाला सांगायचं आहे. आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्या चित्राला पहा. तुमच्या पुस्तकामध्ये ते चित्र पान नंबर 40 आणि 41 वर आहे. पान नंबर 40 आणि 41 वर हे चित्र आहे. 40 वर तुम्हाला अर्ध चित्र आहे ज्यामध्ये जंगलाचा अर्धा भाग दिसतोय, ज्यामध्ये मगर आहे, बगळे आहेत, त्याबरोबरच मगर आणि बगळ्यांच्या सोबतच सिंह आणि हत्ती, बेडूक हे सुद्धा आहेत, मधमाशा आहेत, घुबड आहे. आणि हे सगळे काय बोलत असतील एकमेकांशी याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे आणि विचार करून सांगायचा आहे. पान नंबर 41 वर जंगलाचा दुसरा भाग आहे. या दुसऱ्या भागामध्ये जिराफ आहे, माकड आहेत, हरिण आहे आणि ससा कासव आहे. आणि हे सगळे एकमेकांशी काय बोलत असतील याच्या गप्पा मारायच्या. तिथं एक छोटीशी गोगलगाय सुद्धा आहे. ती ही काय बोलत असेल याच्यावर तुम्हाला एक छानपैकी संवाद लेखन करायचं आहे, संवाद सांगायचा आहे. कोण काय म्हणालं कोणाला, मग तो काय म्हणाला हे तुम्हाला सांगायचं आहे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी विचार करा, चित्र बारकाईनं बघा आणि काय बोलत असतील तुमच्या मनानं, तुमच्या कल्पनेनं तुम्ही विचार करून सांगा. जे काय असेल ते तुमचं असेल, दुसऱ्यांचं ऐकून सांगायचं नाही, तुम्ही स्वतःच सांगा काय बोलत असतील ते. अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे. आता ज्यांना याच्याबद्दल या चित्राबद्दल बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करा. मृण्मयीचा हँड रेज आहे ऑलरेडी आलेला. बाकीच्यांना ज्यांना या चित्राबद्दल बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करायचा आहे, त्यांना आपण संधी देणार आहोत. कोण काय बोलत असतील. रेवाचा एक हँड रेज झालेला आहे. ठीक आहे, आपण मृण्मयीला माईक सुरू करण्यासाठी संधी देतोय. मृण्मयी माईक सुरू कर. मृण्मयी हा, कार्तिकचा माईक सुरू झाला. कार्तिक सांगणार आहे. म्हणतो आपण करत लागलो. हा,
मृण्मयी, मृण्मयी सांग, तुझा माईक सुरू आहे. हो सर. हा, स्टार्ट. तो हत्ती म्हणत असेल की आपण किती मोठा, आपण जंगलाचा राजा असायला पाहिजे होता. अगदी बरोबर. हा, छान. आणि तो सिंह म्हणत असेल की आपल्याला या बगळ्याची शिकार मिळाली आहे का, तर आपलं पोट भरून जाईल. अरे वा, हा, छान. आणि बेडूक म्हणत असेल की आपण किती उंच उड्या मारतो, आपल्यापेक्षा छान उड्या कोणीच मारू शकत नाही. अरे वा. ती मगर म्हणत असेल की आता तो मासा आहे, त्या माशाला आपण पकडूयात. माशाला खाऊन टाकू. हा. ते बगळे म्हणत असतील की आता आपण सर्वांपेक्षा उंच, आपल्यापेक्षा कोण उंच होऊ शकत नाही. ते हरिण म्हणत असेल दुसऱ्या चित्रावरच की माकडाला ते म्हणत असेल, माकडा तू इतक्या उंच उंच झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊ शकतोस. आणि ते ससा आणि कासव बोलत असेल, ससा कासवाला बोलत असेल की कासवा आपण रेस करूयात का. कासव म्हणत असेल, सस्या तू किती जोरात धावतोस. ती गोगलगाय म्हणत असेल, आपल्यापेक्षा सगळे प्राणी खूप जोरात चालतात, आपणच इतके हळू आहोत. थँक्यू सर. खूप छान, खूप छान, खूप सुंदर. मृण्मयीनं खूप छान सादरीकरण केलेलं आहे. तिला सुचतील असे विचार तिचे मांडलेले आहेत. मृण्मयीच्या नंतर आपल्याला दुसरा हँड रेज जो दिसतोय तो घेणार आहोत आपण. पियुषाचा एक हँड रेज आहे, पियुषा चव्हाण. हा पियुषा बोल, काय वाटतंय तुला चित्र पाहिल्यानंतर? तुझा माईक सुरू कर ना, माईक सुरू कर. पियुषा माईक सुरू कर. हा हा. हा, कोण काय बोलत असेल? म्हणतोय की आपण किती उंच उड्या मारतो, आपल्यापेक्षा कोणच उंच उड्या मारत नाही. आणि सिंह म्हणतोय, आपण जंगलाचा राजा, माझे सर्वांनी ऐकायचे. होय. मगर म्हणते, की नाही मीच आहे तुमचा मगर म्हणते राजा. हा. म्हणतो, मी सगळ्यात उंच उडी मारतो. आणि कासव म्हणतो, मी सर्वात हळू चालतो सगळ्यांच्या पेक्षा. आणि बेडूक म्हणतोय, मी डराव करतो. आणि बगळा म्हणतोय, माझी चोच किती लांब आहे. माझी चोच खूप सुंदर आहे. अरे वा. थँक्यू सर.
छान 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 पियुषा, खूप छान सादरीकरण. यानंतर रेवा आणि साईराज आहे. आपण साईराजला संधी देतोय. साईराज मला असं म्हणत असेल की आपण खूप काय मध साठवू. माकड म्हणत असेल की आपण खूप फळे खाऊ. गोगल गाय म्हणत असेल की आपण किती छोटे. हे काय आहे? जिराफ म्हणत असेल की आपण किती मोठे. बारकाईला असेल की झाडाला किती पाने आहेत. थँक्यू सर. छान छान. साईराजने पण खूप छान सादरीकरण केलं. प्रत्येकाचे विचार पहा किती वेगवेगळ्या पद्धतीनं येत आहेत. म्हणजे प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडत आहे. ससा आणि कासव म्हणत असतात. ससा छान. थँक्यू सर. छान साईराज, छान छान सादरीकरण केलं. याच्यानंतर हँडरेज झालेला आहे. पुढच्या ह्याच्यावर बघूया कोणाचा आणखी हँडरेज आहे का. ह्याच्यावर पण नाही. हा, या चित्रवाचन या पानावर आपल्याला कोण काय बोलत असेल. स्वरूपचा हँडरेज दिसतोय. स्वरूप आणि कार्तिकचा पण आहे. हा, मी आहे जंगलात राजा. अरे आकारापेक्षा तर मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. मगर म्हणते मी खाऊ का रे तुला. बेडूक म्हणते नको रे बाबा मला नको खाऊस. बगळे म्हणतात आमची चोच किती मोठी आहे. आमचे पाय किती मोठे आहेत. हरिण म्हणतंय अरे माकडांनो झाडावरची फळे कशाला नाश करताय. कासव म्हणतंय तू काय रे इथे करतोयस. धन्यवाद सर. छान छान. बघा आता हरणानं माकडांना की फळांची नासाडी करू नका. एक वेगळा विचार स्वरूपच्या बोलण्यातून आला. असं वेगळं वेगळं प्रत्येकाला काहीतरी सांगता येते. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. आपण पहिल्यांदा कार्तिक आणि वरद यांचा माईक अनम्यूट केलेला होता. कार्तिक सांग की चित्रात काय काय दिसतंय, काय बोलत असतील सांग की. सर चित्रात सिंह बेडूक काय म्हणत असं सांगायचं. हत्ती दादा तुम्ही दिसते किती मोठा आहे. आणि बेडू काय म्हणते मगराला. पटकन सांग. बेडूक म्हणत आहे की मी तुमच्या पाठीवर बसून का. नको रे बाबा माझ्या पाठीवर काटे आहे. अरे वा, छान. आपची मान किती मोठी आहे. पाला खाऊ शकतो उंच फांदीवरचा ना. कासव दादा आपण शेर ठेवूया का. नको रे बाबा माझे पाय दुखतात. आणि माकड काय करायला उंच झाडावरची फळं खायला येतात. थँक्यू सर. तू सांगते मग. छान वरद.
कार्तिकच्या नंतर वरदला पण सांगायचंय का? सांग. हा वरद सांगितलं आता कार्तिक सांगणार आहे. बर 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 हा चालेल. सांग की तू कार्तिक. मी कार्तिक आहे सर. हा कार्तिक सांग. सांग की मग. सांग की तू. सिंह म्हणला हत्तीला किती तू मोठा आहे. तुझी दात किती सुंदर आहे. तुझी दात किती सुंदर आहे. बेडूक काय म्हणते. बेडूक म्हणाला मी येऊ का पोहायला. मी बसतो. मगर म्हणतो पाणी खूप खोल आहे. आणि जिराफ काय म्हणते. जिराफ म्हणते माकडाला मला फळे दे आणून. ससा म्हणतोय कासवा रे कासवा आपण शर्यत लावूया का. एक म्हणजे डोंगरा पाहतो. कासव म्हणाल छे रे माझे पाय दुखतात. थँक्यू सर. छान कार्तिक. त्यानंतर पृथ्वीराज. बघल्याचा कसा शिकार करायचा. तसा म्हणतो की कासवा तू माझ्यावर शर्यत लावते का. कासव म्हणते की नको बाबा तू लय जोरात पळतोय. बेडूक म्हणते की पाण्यात कसं जायचं पाणी तर खूप वाढलंय. मगर म्हणते की आपण या माशाचा कसा शिकार करायचा. हत्ती म्हणतोय की त्यामध्ये माशा किती त्रास देताय. माकडांनो मला झाडावरची फळ आणून द्या. थँक्यू. छान पृथ्वीराज. प्रत्येकाच्या बोलण्यातून एक काहीतरी वेगळा विचार, वेगळी गोष्ट, त्यांच्या प्रत्येकाची मांडण्याची पद्धत आपल्याला वेगळं काहीतरी ऐकायला मिळत आहे. आता यानंतर आणखीन एक हँड रेस दिसतोय रोजलचा. रोजल नंतर जोया. हत्ती म्हणतोय की मी हा जंगलाचा राजा आहे. हा आहे. की मी जंगलाचा राजा आहे. मी जंगलाचा राजा आहे. मी शिकार करतो. मगर म्हणते मी राजा आहे. मी माशांना खाऊ शकतो. बेडूक म्हणतो की मी लांब उड्या मारू शकतो. म्हणून मीच राजा. बघे म्हणतायत की सगळ्यापेक्षा एकच राजा असतो जंगलाचा ते म्हणजे सिंह. तर सगळे नाही म्हणत. सिंह जंगलाचा राजा. हरिण म्हणतो की माकडांना एवढ्या झाडावर कशाला चढताय. आणि जिराफना झाडाचे पाने खात असतानाच माकडांना म्हणतो की एवढे फळे कशाला नाश करतात. मग पुन्हा हरिण म्हणतो की माकडांनो एवढ्या लांब उड्या खातायसा. मग ना ससा म्हणतो की कासवाला की मला नदीत मला बघायचंय. नदीत मला पोहायचंय. मग कासव म्हणतो की नको नदीचं भर खूप वाढलं आहे. गोगलगाय म्हणते की नदीचं भर खूप वाढलं आहे. ससा ऐक जरा त्या कासवाची. ससा म्हणतो नाही मला पोहायचंच आहे. धन्यवाद. थँक्यू. छान रोजल. आपलं सांगून झाल्यानंतर लगेच माईक म्यूट करायला विसरायचं नाही. आणि यानंतर आपण जोया नंतर आयुष. जोया. सर आवाज येतोय. हा येतोय. हा बोल. आवाज येतोय सर. हा येतोय.
तर बगळा म्हणतो की मासा पकडायचा विचार करतोय. तर बेडूक मगरला म्हणतो की मगर मला तिकडच्या पलीकडे सोडशील का? तर मगर म्हणतो सोडशील. तर हरिण आणि हरिण म्हणतो माकड कशी उड्या मारते ती, मला पण तशी उड्या मारायची आहे, फळे खायची आहे. तर कासव सस्याला म्हणतो आपण शर्यत लावू. थँक्यू सर. छान छान छान. जोयानं आणखीन वेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडलेलं आहे. आपण पाहिलं की प्रत्येकाची काहीतरी वेगळी मतं आपल्याला पाहायला मिळतात. जोयानंतर आपण आयुष नंतर सरताज. हत्ती म्हणतो मी मोठा आहे, सिंह म्हणतो मी जंगलाचा राजा आहे. बगळा म्हणतो सिंह म्हणतो बगळ्याला काय करता. बगळा म्हणतो मासा पकडायचा विचार करतोय. बेडूक म्हणतो मला नदीच्या किनाऱ्याची इथं. बेडूक म्हणतो मला बगळा म्हणतो जिराफ म्हणतो मी मोठा आहे. हिरण म्हणतो मी माकडांच्या आणि झाडावर नाही चढू शकत, माकडांच्या आणि फळ नाही तोडू शकत. कासव म्हणतो आणि ससा म्हणतो कासवाला आपण रेस करूया का? थँक्यू सर. छान आयुष, खूप छान. यानंतर आपण सरताज ला संधी देतोय. सरताज नंतर मुस्कान, नंतर व्यंकटेश. या पद्धतीने आपण संधी देणार आहोत. सरताज माईक. हा. सिंह म्हणतो मधमाशी चावतील तुला. हत्ती म्हणतो नाही चावणार. मगर म्हणतो मी तुला खाणार. बेडूक म्हणतो नको नको. हरिण म्हणतो माकडांना पडशील खाली. कासव ससाला सांगतो केवढा मोठा आहे हा मगर. बापरे. थँक्यू सर. छान छान. प्रत्येकाचं वेगळ्या पद्धतीनं पाहणं आणि वेगळ्या पद्धतीनं मत मांडणं आपल्याला लक्षात येत असेल. यानंतर सरताजच्या नंतर आपण सांगितलं होतं कौस्तुभ, आणि कौस्तुभच्या नंतर व्यंकटेश. हा, कौस्तुभच्या नंतर व्यंकटेश. म्हणतो मीच आहे जंगलाचा राजा. हत्ती म्हणतो मी आहे सगळ्यांचा मोठा, तरी पण नाही जंगलाचा राजा. बगळा म्हणतो तू आज शिकार केलीस का? बेडूक म्हणतो मी उंच उंच उड्या मारतो. मगर म्हणते मला शिकार मिळाली तर पोट भरेल. जिराफ म्हणतो मी आहे उंच. ससा म्हणतो नाही हे कासव म्हणतो ससा म्हणतो कासवाला आपली शर्यत लावूया का? ससा म्हणतो मी जिंकणार. थँक्यू सर. छान आयुषनं पण सुंदर सादरीकरण केलं. आयुषच्या नंतर आपण व्यंकटेशला संधी देणार आहोत. व्यंकटेश.
माईक सुरू कर व्यंकटेश. हा व्यंकटेश अजिबात व्यवस्थित क्लिअर असा आवाज येत नाही, खरखरतोय आणि रेंजचा प्रॉब्लेम असेल असं वाटतंय. सर खूप खरखरत आवाज येतोय, असा क्लिअर आवाज येत नाही. सर हरिण म्हणते माकडांना मी फळे खा म्हणते, याला द्या ना थोडीशी, मला पण पाहिजेत. आता कसं म्हण ससा म्हणते नाही. सर आता येतोय? हा येतोय येतोय बोल. सर सर हा येतोय. येतोय आवाज बोल. बाहेर पडला बहुतेक, डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, आपण पाहिलं असेल की थोडा विचार करूया. या भागामधून आपण प्रत्येक मुलानं वेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडलं, म्हणजे चित्राकडे पाहण्याची दृष्टी प्रत्येकाची वेगळी होती हे आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येकाने वेगळ्या पद्धतीने आपलं मत मांडलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला सुचणारे विचार हे वेगळे असतात आणि आपले विचार आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मांडू शकतो. हे या चित्र वाचनातून आपल्याला कळालं. एखादी गोष्ट आठवते, त्या गोष्टीच्या सहाय्याने आपण बोलत असतो. आता ससा आणि कासवाची गोष्ट आठवल्यामुळे आपण ससा आणि कासवाच्या बद्दलची मतं बऱ्याच जणांनी शर्यतीच्या संदर्भानेच मांडली, पण बेडूक आणि मगर यांच्या बाबतीत मात्र वेगवेगळी मतं आली. एकदा बेडूक मग तुझ्या पाठीवर बसतो का असं म्हणतोय, तो तर मगर म्हणते नाही माझ्या अंगावर काटे आहेत. तर एकानं सांगितलं नाही बस मी तुला पलीकडे घेऊन जातो. तर बेडूक विचारते की तू काय करतेस, तर मगर म्हणते की मी आता माशाला खाणार. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे. आता बगळे विचार करतात, मगरीनं जर माशांना खाल्लं तर आपल्याला कसे मासे मिळणार, किंवा बगळे विचार करत असतील आता आपण मासे कसे पकडायचे, मगर एवढी मोठी मगर आहे. म्हणजे प्रत्येक जण, जसं गोगलगाई किंवा मी एवढी छोटी आहे, एवढी हळूहळू चालते. कासव सुद्धा खूप हळूहळू चालते. प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. जसं मोठे पाय असणारं हरिण खूप मोठ्या मोठ्या उड्या मारत जात असतं. खूप मोठ्या मोठ्या उड्या मारून झाडावर चढणारं माकड दिसतंय. तर मोठी मान असलेला जिराफ, खूप मोठं शरीर असलेला हत्ती, तर चांगले सुळे दात नख्या असलेला सिंह जो जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. मधमाशा ज्या सगळ्या एकत्रितपणे काम करून त्यांचा त्या घरामध्ये सगळा मध साठवत असतात. ते सगळेजण एकत्र राहतात, एकजुटीनं काम करतात, मिळून मिसळून राहतात. असं त्या मधमाशा खूप काही शिकवत असतात आपल्याला. त्या प्रत्येकामध्ये वेगळे पण आहे, पण प्रत्येक जण वेगळा असला तरी त्यांच्यामध्ये प्रत्येक जण त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही. म्हणजे हत्ती मध्ये जे वैशिष्ट्य आहे ते हरणामध्ये नसेल, पण हरणामध्ये जे आहे ते हत्तीमध्ये नाही ना. जसं माकडामध्ये जी गोष्ट आहे ते सिंहामध्ये नाही, पण सिंहामध्ये आहे ते माकडामध्ये नाही. तसं तुमच्या प्रत्येकामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक जण वेगळा आहे आणि प्रत्येक जण जो वेगळा आहे तो वेगळेपणा आपल्याला शोधायचा आहे. आता तन्मयचा पण हँड रेज आहे, तन्मयला आपण संधी देऊया. तन्मय माईक सुरू कर. हो. हा बोल. सिंह तिला बोलतोय की मी शिकार करायसाठी खूप उंच उडी मारू शकतो, आणि हत्ती त्याला बोलतोय मी वर
वर उडी मारू शकत नाही, पण मी हळू धावू शकतो. बिड्डू मगर म्हणते मगर म्हणत आहे की बेडकाला आणि माशाला म्हणत आहे की मी तुम्हा दोघांना एक साथ खाऊ शकतो. आणि बेडूक म्हणत आहे की मी केवढा मोठा आहे, तू मला खाऊही शकणार नाही. आणि मासा म्हणत आहे नको नको रे बाबा, मला नको खाऊस. आणि एक बगळा दुसऱ्या बगळ्याला म्हणतो बघ मी केवढा पांढरा शुभ्र दिसत आहे. आणि दुसरा बगळा म्हणतो की माझी मान उंच आहे तुझ्यापेक्षा. आणि दुसऱ्या चित्रात झेब्रा हरणाला म्हणतो माझी मान किती उंच आहे, तुझी नाही. आणि हरिण म्हणतं माझी नाही बाबा, माझी मान उंच नाही. आणि एक माकड दुसऱ्या माकडाला म्हणतो मी बघ फांदीवरनं किती उंच जमिनीवर उडी मारतो. दुसरा माकड म्हणतो हो मला पण येते की उंच उडी मारायला खाली. तसा कासवाला म्हणतो की कासव सासाला म्हणतं की आपण पाण्यात पोहूया का. आणि ससा म्हणतो हो का नाही. आणि गोगल काय म्हणती कासवा मला हे तुझ्यागत पोहायला शिकवणार. खूप छान, खूप छान, खूप छान सादरीकरण केलं तन्मयनं. तन्मय खूप सुंदर. तन्मयच्या नंतर आपण पाहत होतो की बऱ्यापैकी सर्वांचं सादरीकरण झालेलं आहे. म्हणजे सर्वांनी खूप छान असं सादरीकरण केलं. काही वेगळं असेल तर आपल्याला सांगता येईल. व्यंकटेशचा माईक अनम्यूट झाला, त्यामुळं त्याला प्रॉब्लेम झालेला होता. व्यंकटेश परत हा येतोय बोल. आपण मीटिंग मधून डिस्कनेक्ट झालो तरी क्लासला पुन्हा जॉईन व्हायचं आहे. हा बोल. हरिण माकडाने म्हणलं मी फळे खाऊ का. माकड म्हणले नाही ही माझी आहेत. जिराफ म्हणले द्या की थोडी त्याला थोडीशी. आणि जिराफ म्हणलं मला पण थोडीशी पाहिजेत. परत कासव म्हणतोय आपण ड्रेस लावूया का. ससा म्हणते नाही बाबा इथं खूप पाणी आहे. सिंह म्हणतो आता मला शिकार करायची आहे, पण कोण दिसत नाही. बघा म्हणतो मगर आहे मासे कसे पकडायचे. मगर म्हणती मासा खाऊ का बेडूक खाऊ. नंतर बगळा म्हणतो मी पांढरा शुभ्र आहे. दुसरा बगळा म्हणतो मी सुद्धा पांढरा आहे आणि माझी मान उंच आहे. थँक्यू सर. छान, खूप सुंदर सादरीकरण. आपण हे जे सादरीकरण करतोय हे सादरीकरण आपल्या सर्वांना लिहायचं आहे. म्हणजे चित्र वाचन केलं आपण, ते चित्र वर्णन आपल्याला लिहायचं आहे वहीमध्ये. कोण काय म्हणालं ते त्याचं नाव लिहून लिहायचं आहे. म्हणजे हत्ती, तर हत्तीनं काय म्हणाला ते हत्तीचं वाक्य लिहायचं. त्याबरोबरच प्रत्येकाचं, सिंह काय म्हणाला, बेडूक काय म्हणाला, असं प्रत्येकाचं म्हणजे पुस्तकामध्ये जशा पद्धतीनं एकमेकांची वाक्य लिहिलेली असतात त्या पद्धतीनं संवाद आपल्याला लिहायचा आहे. भले तुम्ही थोड्या प्राण्यांचा लिहा, पण संवाद लिहायचा आहे. आणि संवादाचं सादरीकरण तुम्ही सगळ्यांनी केलेलं नाही, काही मोजक्या मुलांनी केलं.